हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आलो आहे. जी असणारी हिरोचं मॉडेल आहे. आपला हा जो शोरूम आहे तुम्हाला विठ्ठलवाडीच्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला सोबत तुम्हाला ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन पण देऊन टाकेल. पण त्याच्यात तुम्हाला गाडी दाखवतो कोणती येते. मित्रांनो, मी चाललो आहे विठ्ठलवाडीच्या ठिकाणी. तुम्हाला हा शोरूम भेटतो जाईल श्रीलक्ष्मी हिरो मध्ये तुम्हाला शोरूम असं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे बाईक असणार आहे. स्कूटर पण आहे आणि बाईक पण भेटून जातील. आणि इकडच्या हेल्थमध्ये दिलेलं असणार ऑलमोस्ट सेम. हे हार्ले डेव्हिडसन पण आहे आणि एक्स प्लस पण तुम्हाला एक्सपल्स 4V व्हॅल्यू ही पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल ऑफ रोडिंगसाठी. ही पण असणार आहे. सेम समोर देत असणार आहे हिरोचं ब्रँडिंग इकडे चाईडला. सेमच तुम्हाला हा पार्ट तुम्हाला इकडे दिले असणार आहे. समोर तुम्हाला असणार रजिस्ट्रेशन दिले असणार आहे इकडे चाईडला. बाकीचे तुमची असणार आहे आपले 100cc जेवढं पण बाईक आहे ते तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. हे बघा भरपूर गाड्या आहेत इथं. HFची पण दिलेली असणार आहे डिलक्स. नंतर मग फॅशनची असणार आहे फॅशन प्लस. नंतर मग सुपर स्प्लेंडर दिलेली असणार आहे. सेमच तुम्हाला स्प्लेंडरच्या देखील दिलेच नाही इकडे चाईला. आणि तुम्हाला आता दाखवतो मेन म्हणजे आपलं वेटिंग रूम पण दाखवतो. आणि सेमच तुम्हाला असणार आहे आपलं हे सर्व्हिस सेंटर पण. सर्व्हिस सेंटरची तुम्हाला एंट्री करून असणार आहे. शोरूम इकडे साईडला आहे आणि सर्व्हिस सेंटरचा इकडे दिलेलं असणार आहे. इथूनच तुम्हाला वरच्या साईडला तुम्हाला डायरेक्टली गाडी आपल्या सर्व्हिस सेंटरला झाली येते. बाईकसाठी इकडून आहे आणि आपले इकडं वेटिंग रूम वरच्या साईडला जाऊन दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला सर्व्हिस सेंटर असणार इथं या ठिकाणी. हिरोचं तुम्हाला पेनचे असणार आहे सर्व्हिस सेंटर तुम्हाला भेटून जाईल. आणि इकडे साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे आमचं वेटिंग रूम इकडे साईडला. हे रिसेप्शनचं काउंटर इकडे साईडला. आणि इथं कस्टमर लॉज दिलेलं असणार इकडे साईडला. इथं तुम्ही आपलं वेटिंग करू शकता. सेमच तुम्हाला समोर पण तुम्हाला गाडीची जी पण सर्व्हिसिंग असणार आहे ती तुम्हाला तेव्हा दिसून दिली या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे पर्यंत आज नवीन गाडी बनवलं आहे. ही आपली हिरोची आहे स्प्लेंडर प्लस एक्सटेक. याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस असणार आहे तुम्हाला याच्यावरती मी पूर्णपणे आज रिव्ह्यू बनवणार. मी शॉर्टपर्यंत बनवणार. याच्या आधी पण मी हिरो स्प्लेंडर प्लसची तुम्हाला जी पण आहे गाडीचा हे केलेलं आहे, गाडीचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण ती वेगळी होती. आत्ताची जी पण ही मॉडेल आहे तुम्हाला ही वेगळी असणार. कारण याच्यामध्ये तुम्हाला आता वेगळं असणार आहे. याच्यामध्ये हेडलाईट बघितलं तर तुम्हाला बघा इथं बघा दोघे साईड तुम्हाला दिले असणार. इथं DRL आणि हेडलाईट पण तुम्हाला दिलेली असणार आहे. पूर्णपणे ही LED दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला असणार आहे. नॉर्मली ह्याच्यामध्ये दिली असतील. नंबर प्लेटचा जागा दिली असणार आहे. हा पार्ट जो आहे पोर्शनचा आपला हेडलाईटचा वरचा कवर हे प्रॉपर तुम्हाला ते दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन काही चेंजेस नसणार आहे. फक्त तुम्हाला दिलेलं असणार आहे हेडलाईटमध्ये तुम्हाला चेंजेस हेडमध्ये आणि DRL तुम्हाला भेटून जाईल. याच्यामध्ये स्प्लेंडर प्लसच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला DRL तुम्हाला इथं भेटून जातो. पण तो आता DRL तुम्हाला इथं इकडच्या ह्याला तुम्हाला भेटून दिली इकडे साईडला. ठीक आहे. वरती तुम्हाला दिले असणार आहे लो बीम, खाली तुम्हाला दिले असणार आहे हाय बीम इकडे साईडला. पुढचं मडकं दिलेलं असणार आहे हे तुमचं फायबरमध्ये. टेलिस्कोपिक तुमचं सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. आणि टायरची साईज असणार आहे 80-100 18 इंच तुम्हाला दिली असणार आहे अलॉवीज. आणि ड्रम ब्रेक तुमची असणार आहे ते 130 mm पर्यंत दिली असणार आहे. दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील. गार्ड असणार तुम्हाला दिलेला हा क्रोममध्ये. खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे सिंगल हॉर्न आणि चाईडला. सेमच तुम्हाला टूल बॉक्स दिलेला असणार आहे चाईडला. पूर्णपणे तुम्हाला असणार आहे फ्यूल इंजेक्टरमध्ये ही गाडी. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघे दिलेले असणार आहे. इथं तुम्हाला अजून एक असणार दिलेलं i3S तुम्हाला टेक्नॉलॉजी दिली असणार इथं या ठिकाणी. सिंगल सीट दिलेलं असेल आणि ग्रॅब हँडल तुम्हाला दिले असणार आहे क्रोममध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे या ठिकाणी दिलेली. फक्त हेडलाईटमध्ये आणि टेललाईटमध्ये तुम्हाला दिलेलं असणार चेंजेस. टेललाईट तुम्हाला दिलेली असणार आहे ही LED एस टाईपमध्ये दिलेली असणार. इथं नंबर प्लेटसाठी जागा दिली असणार आहे. रिफ्लेक्टर पाठीमागचा हा मडकं दिलेला असणार आहे फायबरमध्ये. टर्न इंडिकेटर पण तुम्हाला दिलेलं असणार सेमच. हॅलोमध्ये दिलेलं असणार एका साईडला. तर पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार एका साईडला. सायलेन्सर दिलेलं असणार आहे ब्लॅकमध्ये. वरती तुम्हाला ही क्रोममध्ये तुम्हाला ही दिली असणार आहे कवर सायलेन्सरच्या वरती इकडे साईडला. स्प्लेंडर प्लस तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार. एक्सटेक 2.0 तुम्हाला ब्रँडिंग जोडून देईल. सेमच तुम्हाला टाकीवरती पण जी ग्राफिक आहे तुम्हाला सेमच दिलेली ही ग्रे कलर आहे. इथं तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये असणार आहे. हिरोची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे क्रोममध्ये इकडे साईडला. इकडे पण तुम्हाला फ्यूल इंजेक्टरचं तर दिलेलं असणार आहे. हे टूल बॉक्समध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये इंजिन जे तुम्हाला तसं सांगायला गेलो तुम्हाला हे असणार इंजिन 97.2 cc तुम्हाला इंजिन दिले असणार आहे. 100cc बाईक आहे ही. याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम पॉवर जनरेट ते 5.9 किलोवॅटची जी 8000 RPM चालली येते. 8.5 नंतर तुम्हाला टॉवर भेटतो तो 6000 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 50 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 49.5 mm पर्यंत. फोर स्ट्रोक असणार आहे पूर्णपणे. सिंगल सिलेंडर असणार तुम्हाला दिलेलं 4 व्हॅल्यू. आणि कुलिंग सिस्टीममध्ये तुम्हाला असणार आहे याची तुम्हाला एअरकोडमध्ये. इंजिन तुम्हाला असणार आहे एअरकूडमध्ये 4 स्ट्रोक असणार आहे. सिंगल सिलेंडर असणार आहे OHC असणार आहे. चेसी टाईप ती तुम्हाला फ्रेम ती तुम्हाला असणार ट्युबलरमध्ये डबल ट्युबलरमध्ये दिलं असणार आहे. फ्रंटला तुम्हाला दिले असणार आहे टेलिस्कोपिक सस्पेन्शन. आणि पाठीमागचे तुम्हाला दिलेलं असणार आहे मोनोशॉकमध्ये. आणि पाठीमागच्या टायरची पण साईज तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. 80-100 18 तुमचे दिले असणार आहे आपले ऑलॉवेल्स. आणि पाठीमागे तुम्हाला सेमच दिले असणार आहे 130 mm पर्यंत तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक पाठीच्या हेडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पण तुम्हाला सांगून दिलं कोणते कोणते असणार आहे याच्यामध्ये दिलेले.
हा जो कलर आहे तुम्हाला ग्लॉसी ब्लॅकमध्ये असणार आहे, एक असणार आहे ग्लॉसी रेड आणि एक असणार आहे मॅट ग्रे. यात तुम्हाला 3 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. टाकी तुम्हाला असणार आहे 9.8 लिटरपर्यंत. डायमेन्शन तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेम दिलेली असणार आहे. लेंथ असणार आहे 2 mm पर्यंत. वेट दिलेली असणार आहे 720 mm पर्यंत. याची हाईट दिलेली असणार आहे 1052 mm पर्यंत. सेडर हाईट दिलेली असणार आहे 785 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1236 mm पर्यंत आणि ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे गाडीची 165 mm पर्यंत. कव वेट याचा तुम्हाला असणार 112 kg पर्यंत. यामध्ये तुम्हाला बॅटरी असणार आहे 12 वोल्टची. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस काहीच असेल, फक्त तुम्हाला ग्राफिकमध्ये चेंजेस दिलेले असणार आहे आणि मेन म्हणजे हेडलाईट आणि टेललाईटमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे चेंजेस. यामध्ये तुम्हाला जी पण असणार आहे डिझाईन तुम्हाला ऑलमोस्ट जुन्या स्प्लेंडरसारखी दिलेली असणार आहे. फक्त हेडलाईट तुम्हाला आधी जो होता हेडलाईट आणि टेललाईट तुम्हाला तो पूर्णपणे दिलेला होता हायड्रोजनमध्ये. आता तुम्हाला तो असणार आहे DRLमध्ये दिलेला असणार आहे LED आणि हेडलाईट पण तुम्हाला दिलेलं असतं LED. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता हे सांगू देतो पॉईंट म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. आणि मेन म्हणजे तुम्ही हे बघू शकतात की हँडल पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असणार आहे. फक्त इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे असणार आहे तुम्हाला ते पूर्णपणे दिलेलं असणार डिजिटलमध्ये. तुम्ही हे बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला सर्व असणार आहे दिलेलं. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ दिलेले असणार आहे, इनकमिंग कॉल असणार आहे, SMS अलर्ट असणार आहे, नंतर मग मेसेज अलर्ट दिलेलं असणार आहे. सगळं तुम्हाला भेटून जाईल ब्लूटूथनुसार. ठीक आहे, हे आपलं लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिली असणार आहे, न्यूट्रल लाईट दिलेली असणार, इंजिन लाईट दिली असणार आहे. हे तुमचं डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. इकडच्या तुमचं फ्यूल इकॉनॉमी दिलेली असते इकडच्या. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं हे किती किलोमीटर झालं ते, बॅटरीची लेवल किती आहे ती पण दिसून जाईल. सेटिंग असणार आहे, आपला सर्व्हिस रिमाइंडर दिली असणार ज्यामध्ये मला अजून तुम्हाला दाखवून देतो काय काय असणार आहे. हे तुम्हाला i3s तुम्हाला तेव्हा हे दिली असणार टेक्नॉलॉजी. ब्लूटूथ तेव्हा दिली असणार इकडच्या. ठीक आहे, मग बंद करून पुढे सर्व दाखवतो. हे बघा, ब्लूटूथ दिलेलं असणार, कॉलिंग अलर्ट सगळं दिलेलं असणार तुम्हाला या ठिकाणी. इथं तुम्हाला मेनू पण दिलेलं असणार आहे. मोड हे बघा, ट्रिप A ट्रिप B किती किलोमीटर झाले ते हे तुम्हाला दिसत राहील. ओडोमीटर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ठीक आहे, चाबी पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार इकडे साईडला. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे USB पोर्ट दिलेलं असणार आहे बघा इथं मोबाईल चार्ज करण्यासाठी. तुम्ही बाईक राईड करता तुम्हाला चार्जिंग करता येईल मोबाईलला. तो तुम्हाला असणार आहे USB-मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला C टाईपमध्ये भेटणार नाही. या बाईकमध्ये तुम्हाला एक मेन म्हणजे हे दिलेलं आहे की याच्यामध्ये आधी हॅझार्ड लॅम्प भेटत नव्हतं, आता याच्यामध्ये तुम्हाला हॅझार्ड लॅम्प भेटायला लागलेलं आहे. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे बघा, हे बघा, हेडलाईट तुमचे DRL साईडचे तुमचे ऑन झाले आणि आपले राहायला तुम्हाला हे दिलं असणार आहे हॅझार्ड लॅम्प. फ्रंटला पण दिलेलं असणार. हे बघा, बॅकमध्ये म्हणजे तुम्हाला ऑन राहतील हॅझार्ड लॅम्प या ठिकाणी. हे आता बंद करून टाकतो. सेमच तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे पास लाईट, हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असेल, टर्न इंडिकेटर लाईट दिली असणार आहे आणि हॉर्न. इकडच्या तुम्हाला दिलेलं असणार आहे आपले स्विच लाईट असणार आहे स्टार्ट ऑफ करण्यासाठी आणि सेल्फ स्टार्ट तुम्हाला बटन तिथं दिले असणार आहे. किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट तुम्हाला दोघं भेटून त्यामध्ये. आणि टाकीचा तो पण पार्ट आहे तुम्हाला हा सेमच दिला असणार आहे. ही जी कॅप आहे तुम्हाला वरची तुम्हाला ही सेमच भेटेल. ओल्ड जी स्प्लेंडर आहे त्याच तुम्हाला टाईपमध्ये तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल पण फ्यूल तुम्ही भरू शकतात आणि जे E20चे फ्यूल जे असणार आहे ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. 20% तुम्हाला असणार आहे इथेनॉलचं आणि बाकीचं तुम्हाला जे असणार आहे 80% तो तुम्हाला नॉर्मल पेट्रोलमध्ये असणार आहे. तुमची पण असणार परफॉर्मन्स इंजिनमध्ये तुम्हाला सेमच भेटेल. पॉवर पण तुम्हाला सेमच भेटेल. पॉवर, टॉर्क आणि मायलेज पण जे असणार तुम्हाला ऑलमोस्ट सेमच भेटेल. याच्यामध्ये तुमच्यावरती असणार आहे की तुम्ही मायलेज कशा प्रकारे करू शकतात गाडीची. रॉड तुम्हाला असणार आहे क्रोममध्ये आणि सेंटर तुम्हाला दिलेलं असणार आहे हिरोमध्ये ब्रँडिंग या ठिकाणी. मिरर तुम्हाला दिलेलं असणार असे या टाईपमध्ये राऊंड शेपमध्ये असेल थोडंसं नॉर्मली नॉन शेप हा. आणि पाठी हे जे असणार तुम्हाला बाकीचं आपला जो पण डिझाईन आहे गाडीची ओल्ड स्प्लेंडरसारखीच दिसेल दिलेली. फक्त तुम्हाला याच्यामध्ये दिले असताना काही फीचर्स तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवलंच, हेडलाईट पण दाखवलं. हेडलाईटच्या ठिकाणी तुम्हाला DRL पण भेटून जाईल आणि हेडलाईट तुम्हाला असताना LED-मध्ये दिलेला. ग्राफिकमध्ये पण तुम्हाला भरपूर चेंजेस असणार आहे. फ्रंटला बघितलं तर इथं हा पार्ट तुम्हाला ग्रेमध्ये असणार आहे आणि रेड कलरमध्ये तुम्ही इथं ही दिली असणार हे आपल्या कांदाला ग्राफिक दिलेली असणार आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. सेमच तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला ग्राफिक पण तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस असणार आहे. आधीची जी ओल्ड मॉडेल होती त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक वेगळी होती आणि याच्यामध्ये तुम्हाला असणार ही ग्राफिक वेगळी. थोडंफार तुम्हाला फक्त जेव्हा दिलं असणार चेंजेस या गाडीमध्ये. सेमच तुम्हाला बघा इथं पण तुम्हाला हिरोची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, इकडे 4 तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे 4 तुमची स्पीड दिलेली असणार आहे, मॅन्युअली दिली असणार आहे. हे सगळे तुम्हाला असणार पार्टिंगच्या हेडला. ठीक आहे, इकडे पण तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल स्प्लेंडर प्लस एक्सटेक 2.0ची. फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे. याच्या आधी पहिले कार्बोरेटरमध्ये पहिले गाडी भेटत होती, आता फ्यूल इंजेक्टरमध्ये दिले असणार. तुमचा तो परफॉर्मन्स जो असणार तो तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेम भेटेल यामध्ये.
खाली तुम्हाला साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे, सेंटर स्टँड दिलेलं असणार इकडच्या साईडला. सेमच तुम्हाला इकडच्या साईडला हा गार्ड दिलेला असणार आहे, हा लेग गार्ड आहे, हा इकडच्या साईडला पण दिलेला. चेन ड्राईव्हचे जे पण कवर असणार आहे हे तुम्हाला दिले असणार आहे फायबरमध्ये या ठिकाणी. आणि इंजिनमध्ये तुम्ही शकतात ऑलमोस्ट तुम्हाला सेमच आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे कार्बोरेटरच्या ठिकाणी तुम्हाला फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे. कार्बोरेटरमध्ये थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा आधीच्या टायमाला, पण आता तुम्हाला जो पण असणार तो फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे. डायरेक्ट असणार तुम्हाला ही लाईन, त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स पण ऑलमोस्ट तुम्हाला सेमच होऊन जाणार आहे यामध्ये. आणि टायर तुम्हाला दिलेलं असणार आहे हे MRFमध्ये, ठीक आहे. MRFमध्ये तुम्ही टायर दिलेलं असणार आहे आणि ट्यूबलेस तुम्हाला दिले असणार, दोघे टायर ट्यूबलेसमध्ये दिलेले असणार आहे. आणि जी पण डिझाईन आहे तुम्ही ऑलमोस्ट सेमच असणार आहे दिलेली याच्यामध्ये. पाठीमागे पण तुम्हाला ती दिली असणार आणि फ्रंट तुम्हाला थोडीशी दिलेली असणार. फ्रंटला तुम्हाला अशा टाईपमध्ये दिली असेल, अशी असेल तुम्हाला फ्रंटला, आणि बॅकला तुम्हाला वेगळी दिलेली असणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला गाडीची तुम्हाला डिझाईन कशी वाटली तुम्ही मला ती कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला जर या गाडीबद्दल तुम्हाला परचेस करायचं असेल तर शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला देऊन टाकेल, तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला नॉर्मली जे असणार आहे तुम्हाला ते भेटून जाईल, फक्त तुम्हाला काही बाबतीमध्ये तुम्हाला जे असणार आहे एक्सेसरी तुम्हाला ते बाय करावं लागणार आहे. आता मी तुम्हाला या बाईकचा साऊंड ऐकवतो कसा येतो, तर चालू करूया. चालू केल्यानंतर साऊंडमध्ये थोडासा तुम्हाला चेंजेस करण्यात दिलेला. बाईक शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज साऊंड कसा आहे गाडीचा तुम्हाला फक्त ऐकून दिला. हा जो शोरूम तुम्हाला असणार आहे विठ्ठलवाडीच्या ठिकाणी असणार आहे. आणि शोरूम तुम्हाला दिलेली असणार आहे 82,405 रुपयापर्यंत आणि ऑन रोड दिलेली असणार आहे 1,18,000 रुपयापर्यंत. एक्सचेंजमध्ये तुम्हाला तो लोकांना गाडी तर गाडी घ्यायची असेल एक्सचेंज करून तुम्हाला जी पण रिव्हॅल्युएशन असेल त्या गाडीची तुम्हाला ती भेटून जाईल. आणि तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आहे. आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. जे लोक नवीन असतील माझ्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यातून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.